परिसरातील नागरिकांना होणार या बाबतीत मी माननीय आमदार आमचे नेते माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे विशेष आभार मानले की त्यांनी सातत्याने आम्हाला धरण हवंय आमच्या हक्काचं यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यानुसार त्यांनी शिलार प्रकल्पाला माननीय मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आणि आता आमचे जे आयुक्त साहेब आहेत मंगेश चितळे साहेब यांनी सुद्धा या विषयामध्ये अतिशय चांगला असा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा चांगला समन्वय या लोकहितासाठी एकत्र आलेला आहे आणि चांगला आपल्यासाठी जो भविष्यातला म्हणजे 2050 पर्यंतच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न या शिलार धरणाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून निघू शकेल असं मला आशा वाटते. किती खर्च अपेक्षित आहे आणि किती एमएलडी पाणी? अंदाजे खर्च आपण सगळा डीपीआर बनवणं सुरू आहे, पण अंदाजे खर्च 7 ते 8 हजार करोडच्या म्हणजे पाणी आणण्यापर्यंतचा हा सगळा दोन्ही प्रकल्प मिळून 7 ते 8 हजार कोटीचा आता ढोबळमानाने आपण जे बनवलेलं अंदाजपत्रक त्यामध्ये दिसून येतोय. डिटेल एस्टिमेशनला आज प्रशासकीय मंजुरी झालेली आहे. डिटेल एस्टिमेशनला आपण लवकरच जाऊ तेव्हा एकंदर प्रकल्पाची किती खर्च आहे हे मी आपल्याला निश्चित जनतेसमोर येईल. किती एमएलडी पाणी मिळणार आहे आणि किती लोकांची 500 एमएलटी पाणी जवळजवळ आपल्याला या प्रकल्पातून मिळण्याची शक्यता आहे आणि अतिशय चांगला असा हा प्रकल्प आहे. आणि जर हा प्रकल्प पूर्णत्वास आला नक्कीच आपल्या पनवेल आणि आजूबाजूची जी लोकसंख्या आता भरमसाठ वेगाने वाढत जाणार आहे त्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. किती कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा मानस? 7 वर्ष कालावधीचा आपण अंदाज धरलेला आहे, पण 7 ते 10 वर्षामध्ये हा प्रकल्प निश्चितच पूर्ण करू. कारण हा एकमेव प्रकल्प आहे जो पनवेल महानगरपालिकेच्या संपूर्ण पाण्याचा प्रश्न हा सोडवू शकण्याची क्षमता या एकाच प्रकल्पामध्ये असल्यामुळे सर्वांची विशेष लक्ष आणि विशेष मदत यामध्ये निश्चितच होणार आहे. प्रचंड मोठा तुटवडा आणि अनेक वेळेला रडारड पाण्यासाठी या संदर्भामध्ये तुम्ही महापौर असताना इतका मोठा प्रकल्प येतोय आणि तेही पाण्याचा प्रकल्प येतोय, समाधानी या संदर्भातलं? हो, निश्चितच मी समाधानी आहे. मी मगाशी म्हटलं की यामध्ये प्रशासनाचे सुद्धा मी आभार मानतो, आमदार साहेबांचे मानलेलेच. आणि खरोखरच जर हा प्रकल्प माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या कारकिर्दीत जर पूर्ण सुरुवात झाली तर निश्चितच मला आनंद होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.